विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी नागेश शिंदे शाश्वत अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, गट क संवर्गातील पद ही एमपीएससी मार्फत भरली जाणार सरळ सेवेनं हे जवळपास निश्चित आहे. मग स्कीम ऑफ एक्झामिनेशनची आपण वाट बघेपर्यंत भारतातल्या इतर सरळ सेवेचा जर आपण ऑब्झर्व केलं स्कीम ऑफ एक्झामिनेशन, तर आपल्याला असं आढळून येतं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश आणि त्या स्टेटची लँग्वेज हे तर कॉमनच आहे. मग आपण समजून घेऊयात मॅथमध्ये आपल्या प्रश्नांचं नेमकं स्वरूप कसं असेल ते जाणून घेऊयात. आता सरळ सेवा ह्याच्यामध्ये मॅथ्सचं नेमकं स्वरूप काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही परीक्षेमध्ये जो सिलेबस असतो तर तो कॉमनच असतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर टाइम स्पीड डिस्टन्स. टाइम स्पीड डिस्टन्सला आपण जर बघितलं, पोलीस भरतीवर प्रश्न असतो का? असतो. तलाठी, ग्रामसेवक असतो, गट क असतो, एमपीएससी गट ब असतो, स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी जीडी त्याच्यावर असतो, सीजीएल ला असतो, बँक पीओ ला असतो, यूपीएससी ला असतो. मग फरक काय पडतो? तर तो क्वेश्चन हा कसा डिझाईन केला जातो, तर कॅन्डिडेट ज्या पदासाठी पोस्टसाठी परीक्षा देत आहे, तर त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता त्याच्या अंगी आहे की नाही ते चेक करण्यासाठी तो क्वेश्चन ईदर नॉलेज बेस, कन्सेप्ट बेस किंवा ऍप्लिकेशन बेस या लेअरमध्ये तो डिझाईन केला जातो. आता फॉर एक्झाम्पल आपण बघायचं झालंच तर पुढे आपल्याला पाहता येईल. आता सिंपल मसावीचा क्वेश्चन जर मला म्हटलं की 24 36 60चा मसावी काढा, म्हणजे इथं फक्त विद्यार्थ्याला मसावी काढता येतो का, मसावी म्हणजे काय, तो काढायचा कसा याचं नॉलेज असलं पाहिजे, म्हणून हा झाला नॉलेज बेस्ड क्वेश्चन. पण एक्झॅक्टली मसावी म्हणजे काय ही त्याला कन्सेप्ट माहित आहे का, तर ती कन्सेप्ट जर त्याला माहित असेल तर तो कन्सेप्च्युअल क्वेश्चन हा असा तयार केला जातो, अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे जिने 24 36 व 60 ला भागले असता बाकी 0 येते. हा झाला आपला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन. आणि ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हा कधी सॉल्व्ह करता येईल, जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला नॉलेज माहिती आहे आणि त्याची कन्सेप्ट पण क्लिअर आहे. ह्या दोन गोष्टी क्लिअर असतील तर तो ऍप्लिकेशन बेस्ड लेवलचे क्वेश्चन हे सॉल्व्ह करू शकतो. हाच क्वेश्चन ऍप्लिकेशन बेसमध्ये असा कन्वर्ट होईल. एका सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथ्स या विषयाचे अनुक्रमे 24 36 60 विद्यार्थी आले होते. एका रूममध्ये एकाच विषयाची मुलं ठेवायची आहेत व प्रत्येक रूम मधील मुलांची संख्या समान असली पाहिजे, तर प्रत्येक रूम मधील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती आहे? सगळीकडे एकच आहे, मसावी मसावी मसावी. इथंही मला मसावी काढायचा आहे, पण हा नॉलेज बेस झाला. इथंही मसावी काढायचा आहे, हा कन्सेप्ट. आणि इथंही मसावी काढायचा आहे, हा झाला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन. आता मग विद्यार्थी मित्रांनो होतं काय, आपण आपली कॉम्पिटिशन ही कोणासोबत आहे ही पहिली गोष्ट समजून घ्या. आपली कॉम्पिटिशन ही जे एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत आणि यूपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत आहे. कशी आहे तर पहा, जे विद्यार्थी ऑलरेडी स्टडी झालेला आहे तर ते विद्यार्थी काय करणार, आता गट क मधून एखादी पोस्ट ही मिळवणार आणि हे विद्यार्थी जेव्हा यूपीएससी किंवा एमपीएससीच्या अंतिम मुलाखतीला जातील तेव्हा सर मी या गट क च्या पदावर काम करत आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्याकडे पाहण्याचा आयोगाचा दृष्टिकोन हा तिथंच कम्प्लिटली बदलून जातो आणि तिथं त्यांना इंटरव्ह्यूमध्ये मदत होते. आणि दुसरी गोष्ट आणखीन कॉम्पिटिशन म्हणजे जे एसएससी आणि बँकिंगची तयारी करणारे स्टुडंट आहेत त्यांची एक आपल्याला कॉम्पिटिशन आहे, हे आपल्याला सरांनी सांगितलंय. तर ती कशी आहे बघा, की जनरल एमपीएससीचा तयारी करणारा विद्यार्थी काय करतो तर तो सूत्र आणि याच्यामध्येच गुरफटत असतो की तो कन्सेप्ट बेस, तो मॅथ्सला वेगळ्या अँगलनं कधीच पाहत नाही. कसं ते बघा, मला जर म्हटलं की साखरेचा भाव 20% कमी झाल्यामुळे साखरेचा वापर किती टक्के वाढवावा लागेल ज्यामुळे पूर्वीचा खर्च सारखाच राहील. आता याच्यामध्ये 20% हे आल्यावर तो विद्यार्थी सूत्राचा वापर करेल आणि सोडवेल. पण इथंच जर 20%च्या ऐवजी साखरेचा भाव 14.28% कमी झाला तर इथं मात्र तो विद्यार्थी कॅल्क्युलेशन मध्ये जास्त वेळ घेतो. हा एमपीएससी
जो करणारा विद्यार्थी आहे तर त्याचा मी ड्रॉबॅक म्हणेल, आणि इथं तो ॲडव्हान्टेज घेतो तो SSC आणि बँकिंगचा स्टुडंट, कारण तो पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, कॅल्क्युलेशन टेक्निक्स याच्यावर त्यानं काम केलेलं असतं. आणि त्यामुळं इथं ह्या प्रचंड कॉम्पिटिशन ही आता ह्या येणाऱ्या ह्या सरळ सेवा एक्झामसाठी असणार आहे. आणि इथं एक एक मार्क आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट असणार आहे, आणि वेळही तेवढाच इम्पॉर्टंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जे फक्त MPSCची तयारी करत नव्हते, ओन्ली सरळ सेवेची तयारी करत होते, तलाठी आणि इतर सेवा भरती, तर त्यांना मात्र काय करावं लागणार आहे, शिफ्ट करावं लागणार आहे या ॲडव्हान्स मेथडकडे आपल्या. आता मग आयोगानं जे काही सरळ सेवा पाठीमागं कंडक्ट केलेल्या आहेत, काही ग्रुप सीच्या सरळ सेवा आहेत, तर त्यांच्यामध्ये साधारणतः अशा प्रकारचे क्वेश्चन हा आपल्याला आयोग विचारलेला दिसतो. आता सिंपल पदावलीचा हा क्वेश्चन होता, इथं हा क्वेश्चन आपला चेन रूलचा क्वेश्चन होता. आपल्याला क्वेश्चन डिस्कस करायचे नाहीत, फक्त एक जस्ट एक्झाम्पल बघायचं आहे. इथं हा पहा चक्रवाढ व्याजाचा होता. आता चक्रवाढ व्याज म्हटलं की सूत्रपट विद्यार्थी वापरतो AP इंटू ब्रॅकेट 1 + R/100 नाहीये. चक्रवाढ व्याज म्हटलं की मला गोल्डन रेशोचा वापर करायचा. इथंच बँकिंगचा विद्यार्थी काय करतो, SSCचा विद्यार्थी गोल्डन रेशो घेतो. 2 वर्षासाठी असेल तर 2:1, 3 वर्षासाठी असेल तर 3:3:1, 4 वर्षासाठी असेल 4:6:4:1, आणि तो कमी वेळात उत्तर काढतो. म्हणजे इथं मला याच्यासाठी कमी वेळात उत्तर येणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे, का जेवढं कमी वेळात उत्तर आलं तेवढा मला मॅक्झिमम पेपर हा माझा स्कोर होणार आहे, मी तिथं तो एक्झाममध्ये सॉल्व्ह करू शकणार आहे. किंवा MPSC गट क ज्या आधीच्या झालेल्या होत्या क्लेरिकल लेवलला MPSCने घेतलेल्या, ज्याच्यामध्ये एकच एक्झाम घेत होतं, तर त्याच्यामध्ये MPSCने आपल्याला या प्रकारचे ही क्वेश्चन हे आपल्याला विचारले आहेत. मग नेमकं आता आपली शाश्वत सरळ सेवा जी बॅच आहे, तर याच्यामध्ये आपण नेमकं सुरुवात करणार आहोत काय, नेमकं आपण मॅथ्सचा आपला प्रवास कसा असणार आहे, आपले मॅथ्सचा जर्नी कसा असणार आहे ते समजून घेऊयात. तर पहिल्या टप्प्यामध्ये मला काय करायचं आहे, की तुमचा बेसिक पाया मजबूत करून घ्यायचा आहे गणिताचा. म्हणजे एखादा विद्यार्थी 10वी नंतर त्याचा गणिताचा कसलाही संपर्क नाही आलेला, आपण म्हणूयात तो गणितामध्ये 0 आहे थोडक्यात. तर त्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, काटछाट कशी करायची, समीकरणं कशी सोडवायची, या बेसिक प्राथमिक टप्पा, विभाज्यतेच्या कसोट्या कशा वापरायच्या, तर हा जो एकदम प्युअर बेसिक आहे, तर पहिल्या टप्प्यामध्ये बेसिक स्ट्रॉंग करून घेतलं जाईल. आपल्या टीचिंगच्या पहिल्या टप्प्यामध्ये का बेसिक स्ट्रॉंग झालं, फाउंडेशन स्ट्रॉंग झालं, तर आपल्याला बिल्डिंग चांगली होईल. नाहीतर काय होतं की गणितात जर बेसिक वीक राहिलं तर पुढं ॲडव्हान्स त्याच्यावरती शिकून आपल्याला काहीच उपयोग होत नाही, कारण माझा पायाच मुळात काय आहे, कच्चा असेल तर तिथून पुढं आपल्याला काहीच त्याचा फायदा नाही आहे. म्हणजे आपलं पहिलं काम आपण करून घेणार, विद्यार्थ्याचं बेसिक स्ट्रॉंग करून घेणार. म्हणजे जसं की आपण 4थी 5वीच्या लेवलपासूनचं आपलं बेसिक एकदम पक्क करून घेतलं जाणार, हा पहिला पाया. आता बेसिक पक्क झाल्यानंतर पुन्हा आता येतो आपल्याला एक्झाम. सरळ सेवेसाठी माझे महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत. मग स्टडी करत असताना मी रँडमली करणार का, आज लसाई मसावी घेतला, उद्या परत जाऊन शेकडेवारी घेणार, तिसऱ्या दिवशी जाऊन पुन्हा मी गुणोत्तर प्रमाण घेणार, असं करणार का मी, नाही. तर मला इथं इंटरलिंकिंग फार महत्वाचं आहे, कारण मॅथ्स हा विषय कसा आहे की एका टॉपिकच्या कन्सेप्ट मला दुसऱ्या टॉपिकमध्ये फार महत्वाच्या ठरतात, त्या युटिलाइज होतात. मग याचा फायदा काय, जर तो मेन टॉपिक असेल तर तो मेन टॉपिक जर माझा चांगला झाला तर त्याच्यावर डिपेंड असलेले इतर टॉपिक मध्ये स्ट्रॉंग होणार आहेत. मग हे मेन टॉपिक कसे आयडेंटिफाय करायचे, हे मेन टॉपिक कुठले आहेत, तर त्याच्यावर आपण भर देणार की जेणेकरून आपण त्याच्यावर डिपेंड असलेल्या इतर टॉपिकला मला फार कमी वेळात ते गणित सुटू शकतात. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर पर्सेंटेज, शेकडेवारी. आता शेकडेवारी हा मेन टॉपिक आहे का, याच्यावर डिपेंड कोण आहे, आपला नफा तोटा आहे, प्रॉफिट लॉस. शेकडेवर डिपेंड माझं सरळ व्याज आहे, चक्रवाढ व्याज आहे, शेकडेवर माझं सेट थेरीचे क्वेश्चन आहेत, डेटा इंटरप्रिटेशन आहे. म्हणजे माझा एकटा सिंगल शेकडेवारी हा टॉपिक 1, 2, 3, 4 आणि 5 टॉपिकसाठी तो मला कन्सेप्ट बिल्डिंगला मदत करतोय. म्हणजे एवढा इम्पॉर्टन्स आहे. मग स्टडी करत असताना, शिकत असताना ह्या गोष्टी इंटरलिंकिंग करून घेणं गरजेचं आहे, की मला पर्सेंटेज टू फ्रॅक्शन, फ्रॅक्शन टू रेशो, रेशो पर्सेंटेज यांचं जर मी इंटरलिंकिंग करायला शिकलो ना, यांच्यासोबत जर मी खेळायला शिकलो ना या नंबर सोबत,
ह्यांना इंटरचेंज कसं करायचं. लक्षात ठेवा, मॅथ्स एवढा इंटरेस्टिंग आणि सोपा विषय कुठला नाहीये. कारण हे काय करतात, टॉपिक इंटरलिंकिंग करणारे काय करतात की मला आउट ऑफ मार्क मिळवून देतात कमी वेळात. आपल्याला काय करायचं की जे इम्पॉर्टंट सगळे टॉपिक आपण घेणार आहोत आणि ते जे इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे कुठले, जे बेस्ट टॉपिक, जसं की हा पर्सेंटेज आहे, रेशिओ प्रपोर्शन आहे, यासारखे जे टॉपिक आहेत, तर हे टॉपिक काय करायचं आपल्याला, ते कोळून प्यायचेत म्हणजे त्याच्यावर डिपेंड असलेले सगळे टॉपिक आपला मॅथमॅटिक्स एकदम स्ट्रॉंग होऊन जाणार आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला ह्या करायच्या आहेत. नंतर पुन्हा काय करायचं, आपण शिकत असताना कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, संकल्पना समजून घ्यायची आहे आणि नंतर शॉर्टकटचा वापर करायचा आहे. आता खूप विद्यार्थ्याचं कन्फ्युजन कशात असतं माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, की ते सूत्र फॉर्म्युला म्हणजे कन्सेप्ट नाही. उदाहरणार्थ काय झालं की सरासरी. मग सरासरी म्हणजे काय, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या, यालाच ते कन्सेप्ट म्हणतात. हा तर फॉर्म्युला झाला. पण सरासरीची कन्सेप्ट काय माझी, सरासरी म्हणजे समान वाटप, इक्वल डिस्ट्रीब्युशन, ॲव्हरेज म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन, ही आपली संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. मग एकदा ही कन्सेप्ट मला कळाली की त्या कन्सेप्ट पासून ते सूत्र कसं बनतं, कुठलंही टॉपिक असू दे, शेकडेवारी असू देत की सरळ व्याज चक्रवाढ व्याज असू देत, म्हणजे सरळ व्याज बरोबर PNR डिवायडेड बाय 100 असं न करता ते सूत्र कसं आलं ते आधी शिकवलं जाईल. चक्रवाढ्यात सूत्र कसं आलं ते शिकवलं जाईल, म्हणजे त्यामागची कन्सेप्ट कळाली. मग फॉर्म्युला कसा डेव्हलप झाला आणि तो डेव्हलप झालेल्या फॉर्म्युल्यानंतर पुन्हा मला शॉर्टकटचा वापर कसा करायचा आहे, या टप्प्यामध्ये आपले विद्यार्थी मित्रांनो ही लर्निंग प्रोसेस असणार आहे. म्हणजे जेव्हा मी त्याच्या रूट कॉज पासून सुरुवात करतो ना, मला कसलीच डिफिकल्टी लेवल वाटत नाही, कारण माझी सुरुवात मुळापासून झालेली असते आणि तिथं मला आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आता पुन्हा हे करत असताना आपल्याला महत्व कशाचं येतं, कॅल्क्युलेशन स्पीडला. होय विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या गणित जर दिलं तर त्या गणितामध्ये 30% वाटा हा माझ्या कॅल्क्युलेशन स्पीडचा असतो. का, मला कन्सेप्ट माहिती आहे, मला सगळं माहिती आहे, बेसिक माझं क्लिअर आहे, शॉर्टकट माहिती आहेत. पण जर मी कॅल्क्युलेशनमध्ये जर माझा स्पीड कमी असेल तर तिथंही माझा वेग कमी झाला तर माझा कमी अटेम्प्ट होणार आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन स्पीड ह्या गोष्टीवर मला काम करावं लागणार आहे. वेळोवेळी आपण कॅल्क्युलेशन टेक्निक सांगत असतोच, तर त्या टेक्निकचा आपण वापर करायचा आहे. डिजिटल सम असेल, इतर कॅल्क्युलेशन टेक्निक्स आहेत, प्रोडक्टच्या कॅल्क्युलेशन टेक्निक्स आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला दररोज एक 20 मिनिटं तरी काय करायचंय, फक्त कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस करायची आहे. कॅल्क्युलेशन घेऊन आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे, कारण जोपर्यंत मी प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत मला अचीव असणारा स्पीड येत नाही. कारण स्पीड आणि ॲक्युरसी हे दोन गोष्टी ह्या गणितामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. तर त्याच्यासाठी मला स्पीडसाठी कॅल्क्युलेशन, मग यासाठी मला जे पाठांतर काही गोष्टी करावे लागणार ते करावेच लागणार आहेत. जसं की वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, पाढे असतील. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन गोष्टी ॲडिशनल करायच्या आहेत मला, पर्सेंटेज टू फ्रॅक्शन आणि फ्रॅक्शन टू पर्सेंटेज, की ज्या गोष्टी हा साधारणतः सरळ सेवा तयारी करणारे विद्यार्थी मुलगा करत नाही त्या गोष्टी आपण करून घेणार आहोत. कारण ह्या दोन गोष्टी केल्या तर खूप गणितं ही मला जस्ट ऑब्झर्वेशन सुटतात विदाऊट युजिंग पेन. कारण SSC बँकिंगचे ॲस्पायरंट्स हे याच गोष्टी करत असतात आणि नेमकं आपण या गोष्टी करत नाहीत, तर या गोष्टी देखील तुमच्याकडनं करून घेतल्या जाणार आहेत. आता त्यानंतर मग पुन्हा आपलं डेली रुटीन हे कसं असणार आहे तुमचं, कसं ठेवावं. जर तुम्ही अभ्यासाला 2 तास देणार असाल, सपोज 2 तास, तर ह्या 2 तासामधला विद्यार्थी मित्रांनो 1 तास हा जो आपण नवीन टॉपिक शिकतोय तर त्याच्या कन्सेप्ट शिकण्यावर, बेसिकवर द्यायचा आहे. म्हणजे एकदम मायन्यूट कन्सेप्ट आणि बेसिक थिअरीला मला तब्बल 1 तास द्यायचा आहे आणि 1 तास हा नंतर मी पुन्हा त्याचा सराव करणार आहे त्याच्यावरची गणितं, आणि हा टॉपिक पूर्ण झाल्यावर त्याच्यावरचे असलेले PYQ सॉल्व्ह करायचे. म्हणजे ही जी आपली रुटीन प्रोसेस आहे, म्हणजे कन्सेप्ट शिकायचे प्युअरली थेरॉटिकली, एकदम डीप शिकायची थिअरी, त्यानंतर प्रॅक्टिस करायची, पुन्हा PYQ सॉल्व्ह करायचे. आणि PYQ सॉल्व्ह करत असताना पुन्हा आपल्याला काही गोष्टी आढळून येतील की अरे काही ठिकाणी माझं चुकतंय, काही ठिकाणी मला काय होतंय की मला स्पीड थोडासा कमी होतोय, काही गोष्टी चुकतात. मग ह्या चुकतात का, मग ते चुकू नये म्हणून ह्या सिली मिस्टेक न होतात का, ते सिली मिस्टेक कमी करण्यासाठी काय करायचंय ते बघूयात. आता याच्यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 नोटबुक ठेवायचे आहेत. एक नोटबुक म्हणजे माझी शॉर्टकट नोटबुक.
ह्या शॉर्टकट नोटबुकमध्ये आपण क्लासमध्ये घेत असलेले सगळे शॉर्टकट्स आले पाहिजेत, फॉर्म्युला आले पाहिजेत, फास्ट कॅल्क्युलेशन ट्रिक्स आपण सांगतो वेळोवेळी त्या आल्या पाहिजेत, लॉजिकल ट्रिक्स आल्या पाहिजेत, या गोष्टी आपल्याला इथं आल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट आहे तर ती आपली मिस्टेक नोटबुक. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना हा प्रॉब्लेम एखादा माझा चुकला, तर चुकलेला प्रॉब्लेम हा माझा त्या मिस्टेक नोटबुकमध्ये आला पाहिजे. मग याचा मला फायदा काय होतो, की मिस्टेक नोटबुक तो प्रॉब्लेम वाचत असताना माझं नेमकं चुकलं कुठं, सॉल्व्ह करत असताना मी कोणत्या स्टेजला चुकलो, ह्या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. मग चुकत असताना ही माझी सिली मिस्टेक आहे का मला प्रॉब्लेमच समजला नव्हता? प्रॉब्लेम समजला नसेल तर पुन्हा त्याचं मला कन्सेप्टकडे परत जावं लागणार आहे, वाचावं लागणार आहे. आणि जर कॅल्क्युलेशनची मिस्टेक असेल तर ओके, नेक्स्ट टाइम आपल्याला ही दुरुस्त करता येईल. म्हणजे ही जी मिस्टेक नोटबुक आहे तर मला आठवड्यातून ही दोनदा एकदा रीड करायची आहे, ह्याच्यावर नजर फिरवायची आहे. काय होईल की जेव्हा जेव्हा वारंवार आपल्या चुका जेव्हा आपणच बघतो तेव्हा काय होतं की इनडायरेक्टली सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टी आपण फीड करत असतो की माझ्याकडनं ही चूक होते, ही चूक होऊ देऊ नको. म्हणजे एक्झाममध्ये काय होतं की ह्या होणाऱ्या सिली मिस्टेक यांची संख्या ही फार कमी होऊन जाते. ठीक आहे, एक्झाममध्ये अंडर प्रेशर कंप्लीट नाही होणार, पण सिली मिस्टेकची संख्या देखील फार आपली कमी होते. सिली मिस्टेक कमी होणं म्हणजेच आपण मेरिटमध्ये वरती येणं, एवढं सरळ सरळ साधा हिशोब आहे. त्यामुळं शॉर्टकट नोटबुक आणि मिस्टेक नोटबुक ह्या आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. हे आपल्या थोडक्यात मिस्टेक नोटबुक म्हणजे आपला आरसा आहे प्रगतीचा, की आपल्या काय होतंय, आपल्या मिस्टेक कमी होत आहेत का, आपली इम्प्रूव्हमेंट होते का, ही गोष्ट आपल्याला सांगते. आता नंतर ते झाल्यानंतर पुन्हा मॉक टेस्ट. आपण शाश्वतची मॉक टेस्ट असणारच आहे. मग ह्या मॉक टेस्टमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉक टेस्ट जेव्हा मी देतो, मग मॉक टेस्ट दिल्यानंतर मला काय करायचं आहे, की मला ॲनालिसिस करायचं की माझे किती प्रश्न चुकलेत, चुकलेले माझे प्रश्न किती आहेत. मग हे जे प्रश्न चुकले तर का चुकले हा विचारायचा प्रश्न, की व्हाय, कशामुळे चुकले. मग चुकल्यामुळं काय होतं, की का चुकले, कन्सेप्ट माझी क्लिअर नव्हती का कॅल्क्युलेशन सिली मिस्टेकमुळे चुकले. तर याचं ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे याचं ॲनालिसिस करत असताना म्हणजेच बघा ह्या मॉक टेस्टमध्ये आपल्याला काय होतं, की इथं आढळून येईल, की आपल्याला जर मिस्टेक नोटबुक आपण जर वारंवार बघितली तर इथं आपल्याला ह्या कन्सेप्टमुळं होणाऱ्या चुका ह्या जवळपास नाहीशा झालेल्या असतील, तेवढी कन्सेप्ट असेल. सिली राहिल्या तर राहिल्या चुका ह्या कॅल्क्युलेशनमुळं एखादी चूक राहू शकते. माणूस आहे, 100% बरोबर येईल असं नाही. कॅल्क्युलेशन एक्झाममध्ये अंडर प्रेशर चुकू शकतं, ते आपण ओकेच आहे. पण ह्या कन्सेप्ट बेस्ड चुका होऊ नयेत. तर तीच गोष्ट आपल्याला ह्या मॉक टेस्टचा हा फायदा असतो. आता मग आपण सिलेबस साधारणतः जनरली याचा कसा असणार आहे, काय काय आपण कव्हर करणार आहोत, तर ते आपण बघूया. आता बघा, आता आपण मूलभूत अंकगणित बेसिक मॅथमॅटिक्स पासून सुरुवात करणार आहोत, की ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गोष्टी आल्या. विभाज्यतेच्या कसोट्या, का मला भाग देताना काटछाट करताना याची मदत होणार आहे, की कोणत्या संख्येने भाग देता येईल. त्यानंतर पुन्हा बुडमास रूल जो आहे, तर का समीकरण सोडवत असताना मला ह्याचा फायदा होतो. वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, दशांश अपूर्णांक, व्यवहार्य अपूर्णांक, एका चलातील समीकरणं, दोन चलातील समीकरणं सोडवणं. म्हणजेच जे बेसिक गणिताचा पाया जो पक्का करण्यासाठी लागणारे जे गणित आहेत ना, तर ती सगळी याच्यामध्ये आहेत. आणि त्यानंतर मग पुन्हा आपलं काय होतं, की सरळ सेवेसाठी आपले इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आपण पुन्हा सिलेबसला करणार. मग तो घेत असताना देखील आपण काय करणार, बेस्ट टॉपिक घेणार, की जसा पर्सेंटेज, नंतर त्यावर डिपेंड असलेले टॉपिक घेत जाणार. म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळे टॉपिक आहेत आपले. अंतर्वेग, वेळ, रेल्वे, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, काळकाम, शेकडेवारी, नफा तोटा, सरासरी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, क्षेत्रफळ, घनफळ, लसावी, मसावी, करणी, घातांक, सिम्प्लिफिकेशन, DI. म्हणजे सरळ सेवेला आतापर्यंत आयोगानं मागचेही विचारलेले जे आहेत, तर ते सगळे टॉपिक आपण याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. ह्या त्या लेवलच्या काठिण्य पातळीनुसार आपली ही बॅच चालणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या बॅच संदर्भात ही शाश्वत सरळ सेवा 2026 बॅच ही आपली 15 जून पासून सुरू होते. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच आपली ऑनलाईन असणार आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. तुम्हाला ऑल सेशन्स असे हे मिळणार आहेत. हे आपलं कोर्स ड्युरेशन आहे, व्हॅलिडिटी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 15 जूनपर्यंत जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील त्यांना ही बॅच आपली 50% डिस्काउंट म्हणजेच 3000 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध होणार आहे. तर ह्या दिलेल्या क्रमांकावरती काय करायचं आहे, आपण आज संपर्क साधायचा आहे आणि बॅचविषयी आपण इन्क्वायरी करू शकता. भेटूयात पुन्हा प्लॅटफॉर्मवर. थँक्यू.